तर नीलम गोऱ्हेंच्या आरोपांविरोधात ठाकरेंची शिवसेना प्रचंड आक्रमक झाली आहे। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिलांनी कडाडून विरोध केला या वक्तव्याला। हातात टायरवाल्या बाईंचा बॅनर आणि रिमोटची खेळण्यातली गाडी चालवत महिला शिवसैनिकांनी नीलम गोऱ्हेंच्या विधानाचा निषेध केला। तर मुंबईतही माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या नेतृत्वात महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला। टायरवाले काकू आम्ही नीलमताईंना बोलत आहोत, कारण त्यांनी आज मर्सिडीज भेट देण्याची गोष्ट केली। ही भेट आम्ही त्यांना देतोय, आता ही घ्या आणि याच्यातनं गोल गोल फिरा। एवढा गंभीर आरोप त्या करता आहेत, याचा जरा तरी विचार करायला हवा होता। मग एवढ्या मर्सिडीज त्यांनी दिलेल्या आहेत, तर तेवढ्या मर्सिडीजच्या पावत्या त्यांनी दाखवाव्यात आणि ईडीची चौकशी या निमित्त त्यांना लावली गेली पाहिजे की एवढा पैसा नीलमताईंकडे आला कुठून। ते ज्या म्हणतात ना मर्सिडीज, पण आज ते ज्या गाडीमध्ये फिरतात ते पण आमच्या गटनेत्यांनी त्यांना गिफ्ट दिलेली गाडी आहे। ते स्वतःच्या खर्चाने फिरत नाहीत। आम्ही वाट बघतोय त्या जेव्हा येतील त्यांच्या घरामध्ये आम्ही गाडी फेकून मारून त्यांना दाखवणार ही घ्या मर्सिडीज तुम्हाला। मर्सिडीजच्या बदलीने तुम्ही पद घेतला म्हणताय, त्या मर्सिडीजच्या बदलीमध्ये तुम्ही किती काळा धन कमावला असेल। पक्षामध्ये प्रवेश कुणाचे घ्यायचे कुणाचे नाही घ्यायचे, साहेबांपर्यंत कुणाला पोहोचू द्यायचं कुणाला नाही पोहोचू द्यायचं, इथपर्यंत जर त्यांच्या हातामध्ये होता तर तुम्ही विचार करा की त्यांनी आतापर्यंत किती कमावला असणार आहे। मग आता तिला साडी घेतल्याशिवाय नीलम गोऱ्हे आम्हाला भेटीची वेळ देत नसायच्या। साडी घेतल्याशिवाय आम्हाला भेटीची वेळ देत नसायच्या। आणि कुणाला साडी दिली तुम्ही? कुणाला? नीलम गोऱ्हेंना साडी गिफ्ट करावी लागायची। कुठली साडी आणि कितीची? पैठणी लागायची, भारी भारीच्या साड्या त्यांना लागायच्या। ते साहेबांना भेट गिफ्ट द्यायचे, मग त्याच्याऐवजी कार्यकर्त्यांकडनं ते किती गिफ्ट घ्यायचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।